पाऊस पडल्यामुळे किती हिरवीगार सुंदर झाडं झालेली आहेत. छान असे दिसतात. आणि कळ्या मिलीबग किती लागलेली आहे कळ्यांना. अशा कळ्या जास्वंदाच्या लागल्या की त्याला मिलीबग लागते. सुंदर असे मोगऱ्याची झाडं सुंदर फुटलेले आहेत आणि जास्वंदाच्या झाडाला किती सुंदर अशा कळ्या भरपूर आलेल्या आहेत. ते गुलाबी कलरचं जास्वंद आहे. छान अशी हिरवेगार झाडं पाऊस पडल्यामुळे छान अशी दिसायला लागलेली आहेत. इथं आहे आपलं पांढरं जास्वंद. त्याला पण छान असे पांढरे फुलं लागतात. जेट प्लांट आपलं किती सुंदर असं मोठं झालेलं आहे. तर आहे मिरचीचं झाड. मिरच्या तर लागत नाहीत पण खूप झाड असं मोठंसं वाढायला लागलेलं आहे. मोगऱ्याचं झाड फुटून त्याला अशा भरपूर असे फुटी फुटलेल्या आहेत. छान. हे आहे बेलाचं झाड. मोठं झालेलं आहे आपलं बेलाचं झाड. छान असे मस्त हिरवीगार झाडं दिसायला लागलेली आहेत आपली. चिनी गुलाब आपलं मस्त लावलेलं छान फुलं यायला लागलेली आहेत चिनी गुलाबाला आपल्या. सगळे तुम्हाला मी झाडं दाखवते. छान असे हिरवीगार झाल्यामुळे सुंदर असे वाटतात झाडं दाखवायला. जाईच्या झाडाला सुंदर अशा कळ्या भरपूर अशा लागायला चालू झालेल्या आहेत. तर आपले झाडं छान असे मस्त पावसामुळे छान हिरवीगार झाल्यामुळे छान वाटतं झाडं. आपलं मिरचीचं झाड आहे. त्याला मिरच्या लागायला चालू झालेल्या आहेत. कळ्या बी भरपूर आहेत आणि मिरच्या पण लागायला चालू झालेल्या आहेत. आणि हे भाजीचं ह्याच्यामध्ये उगवलेलं आहे. तर आपलं गुलाब आहे ते पण छान असं फुटायला लागलेलं आहे. मस्त सुंदर असं. तर आहे वांग्याचं झाड. त्याला 2 वांगे लागलेले आहेत. एक कळ्या आहे वांग्याच्या आहे तिथं. इथे एक कळी आहे. मस्त वांग्याचं झाड आहे. छान त्याला कळ्या लागलेल्या आहेत. मोगऱ्याची झाडं पण मस्त असे छान असे हिरवेगार झालेले आहेत. भारी वाटतं. तर किती सुंदर असे फुटलेले आहेत फुटी मोगऱ्याच्या झाडाचे. छान हिरवगार आहे मस्त. हे पिंक कलरचं जास्वंद आहे. तर पाऊस पडल्यामुळं छान त्याला मस्त. हे कुंदाचं झाड आहे आपलं. हे पण मोगऱ्याचं झाड आहे. छान अशी फुलं मोठी मोठी झालेली आहेत मोगऱ्याचे. सुंदर असे फुलं भरपूर लागत आहेत मोगऱ्याच्या झाडाला. कळ्या पण भरपूर आहेत. फुलं पण भरपूर लागत आहेत. असे मोठे मोठे फुलं होत आहेत मोगऱ्याचे. तर गुलमेहंदी आहे. त्याचा कलर किती सुंदर आहे गुलमेहंदीचा. इथं आपलं गुलाबाचं झाड आहे. किती सुंदर असं फुटी फुटलेले आहेत. छान. प्रत्येक मोगऱ्याला छान अशा कळ्या लागलेल्या आहेत. तर आपले डाळिंबाची झाडं आहेत. त्याला पण अशा भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत डाळिंबाच्या. तर छोटंसंच आहे. त्याला पण कळ्या लागलेल्या आहेत. छोटंसं डाळिंब आहे पण छान असं सुंदर मस्त कळ्यांनी भरलेले आहे. बघू आता त्याला किती डाळिंब लागतात. छान अपराजिता नाही पारिजाता आहे. अपराजिता म्हणते. किती छान असे फुलं लागायला चालू झाले आहेत. कळ्या अशा भरपूर आहेत. फांद्यांना आता कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत. इथं आहे आपलं पेरूचं झाड. पेरूच्या झाडाला पण पेरू आहेत. भरपूर नाही आहेत पण 2-4 आहेत.
तर आहे गंधराजच्या झाडाला फुल असं भरपूर छान मस्त आलेलं फुललेलं आहे. हे आहे आपलं लिंबूचं झाड. तर आहे फणस, आंबा, लिंबू आहे. तर हे सीताफळाचं झाड आहे, त्याला सीताफळाच्या कळ्या भरपूर लागलेल्या आहेत. तर आपलं कलिंगड आहे आणि आपली पावसाने काल कुंडी आपली खाली पडलेली बघितलीच नाही. अशी कुंडी आपली खाली पडून गेलेली आहे. तिला खालीच ठेवून देते, हे सारखी पडत राहील. ही कलिंगडाचा वेल आहे, त्याला कलिंगड पण लागायला चालू झालेले आहेत. भरपूर असं छान आहे कलिंगडाचं झाड. हे चांदणीचं झाड आहे, मस्त छान असं चांदणीचे फुलं आणि कळ्या भरपूर अशा लागलेल्या आहेत. छान असं एक लिंबूचं झाड आहे, छान त्याला पण लिंबूच्या कळ्या भरपूर लागायला चालू झालेल्या आहेत. आहे जास्वंद, भरपूर अशा कळ्या आहेत जास्वंदाला. मोगऱ्याचं झाड छान आहे मस्त. तर सीताफळाच्या कळ्या आणि तर सीताफळं लागलेल्या आहेत. तर 2-4 सीताफळं लागलेले आहेत, मोठी पण झालेले आहेत, भरपूर मोठी नाही पण छोटीशी आहेत, पण छान असे लागलेले आहेत. इथं आहे एक डाळिंब, भरपूर याला खूप कळ्या लागून गेल्या पण एकच डाळिंब आपलं राहिलेलं आहे. हे एक चांदणीचं झाड आहे. तर आहे आपली शेवंती, त्याला आपल्याला द्यायचं आहे खत. आता छान असं शेवंतीचे कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आपल्याला ह्याला द्यायचं आहे. शेवंतीच्या झाडाला खुरपून खत द्यायचं आहे, त्याच्यामुळं आता आपण ह्याला खुरपून घेऊया. तर आपण ह्याला खुरपून घेऊया आणि खुरपून ह्याला आपण जैविक खत घेतलेलं आहे ते घालून घेऊया. म्हणजे काय होईल, झाडं आपले छान मोठी होतील शेवंतीचे आणि कळ्या ह्याच्या मोठ्या होत राहतील. आता ह्याला कळ्या भरपूर लागायला चालू झालेल्या आहेत आणि त्यात आपण त्याला हे जैविक खत घेतलेलं आहे. हे आपण त्याला जैविक खत देऊया. हे आपण घेतलेलं आहे जैविक खत. हे आपण शेवंतीच्या झाडांना घालून घेऊया. आपल्याकडे जेवढी शेवंतीची झाडं आहेत त्याला आपण जैविक खत देऊन घेऊया. म्हणजे काय होईल, कळ्या आणि फुले भरपूर असे छान येतील, त्याच्यामुळं आपण याला जैविक खत देतोय. तर आपण याला खत देऊन घेतलेला आहे. तर आपण याला पाणी देऊन घेऊया. म्हणजे काय, खत घालून झालेलं आहे, तर आपण याला पाणी देऊन घेतलं ना, मग झाडांना खत आपला पोचतो झाडांपर्यंत. छान असं पण याला जैविक खत दिलेलं आहे. जैविक खतामुळं काय होतं, झाडांची ग्रोथ चांगली होते आणि फळं फुलं लागायला चांगली मदत होते, त्याच्यामुळं आपण याला जैविक खत देऊन घेतलेलं आहे. ते सुंदर असे चिनी गुलाब पांढरं मस्त फुललेलं आहे आणि कळ्या पण याला भरपूर लागलेल्या आहेत. याला पण आपण दिलेला आहे जैविक खत, त्याच्यामुळे सुंदर असे फुलं लागायला चालू झालेले आहेत. किती सुंदर वाटतं असं मस्त. हे आपलं चिनी गुलाब आपण सगळ्या चिनी गुलाबाची कटिंग लावून ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याला पण आपण हे जैविक खत घालून घेऊया. म्हणजे काय होईल, त्याला कळ्या भरपूर प्रमाणात येईल. आताच हे आपण लावून घेतलेले आहे कटिंग. आता छोट्या छोट्याशा अशा कळ्या आलेल्या आहेत, ते कळ्या मोठ्या होण्यासाठी त्याला खताची गरज पडते, त्याच्यामुळे आपण आता हे जैविक खत देऊन घेतलेलं आहे. त्याला आपण पाणी देऊन घेऊया. आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे छान असं मस्त.
तर याला कळ्या आणि फुले मस्त छान वाढतील याचे आपण खत दिल्यामुळे. तर आपल्याकडं वांग्याचं झाड आहे. वांग्याच्या झाडाला पण आपल्याला खत द्यायचं आहे. आता हे खुरपून घेतलं की ह्याला आपण जैविक खत देऊन घेऊया, म्हणजे वांग्याची आपल्या साईज मोठी होईल. आता त्याला वांग्याच्या कळ्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळं आपण याला खत देऊन घेतोय. आता हे वांग्याच्या बुडातली माती खुरपून घेऊन अशी साईडला करून घ्यायची. साईडला करून घेतल्याच्या नंतर त्याला आपल्याला खत देऊन घ्यायचा असा, म्हणजे काय होतं मुळांपर्यंत असा खत जातो त्याच्या. आणि ही माती आपण साईडला केलेली अशी ह्याच्यावरती अशी देऊन घ्यायची परत वापस. तर याला पण आपण पाणी देऊन घेऊया छान असं. आता पाणी देऊन झालेलं आहे, खत घालून झालंय छान असं. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.